भव्य दिव्य इमारत महानगरपालिकेने बांधली. बरं, आणि याच्यासाठी एनओसी हवाई दलाने दिली. बरं, म्हणजे हवाई दलाने एनओसी दिली आणि एवढी भव्य दिव्य तुम्ही शाळा इथं उभारली आणि आता तुम्ही सांगताय की हे अतिक्रमण आहे. 3 मजली शाळा इथे या ठिकाणी महानगरपालिकेने बांधली. त्यानंतर इथे हा समाज मंदिर आहे. समाज मंदिर पण महानगरपालिकेने बांधलं. इथे संघर्ष मित्र प्रेरणा बुद्ध विहार हे सुद्धा महानगरपालिकेने बांधलं. बघा पुणे महानगरपालिका हा सार्वजनिक शौचालय म्हणजे लाखो रुपये खर्चून इथं भव्य दिव्य शासकीय इमारती बांधल्या. अजून इथे काय सरकारी दवाखाना हॉस्पिटल आहे. पुणे महानगरपालिका धर्माशील आरोग्य मंदिर हे बघा इथे या महानगरपालिकेने भव्य दिव्य 3 मजली इमारत बांधून या ठिकाणी दवाखाना उभारला. आणि बघा इथं आपण बघू शकतो ही लोकांची घरं बघा, ही 3-3 मजली 2-2 मजली स्वतःची घरं इथं पुणे बालवाडी बघा. म्हणजे एखाद्या गावामध्ये सुद्धा अशा भव्य दिव्य अंगणवाड्या नाहीये. असं इथं भव्य दिव्य अंगणवाडी बांधली. मग जर ही जागा अतिक्रमण होतं तर महानगरपालिकेला वेळ लागले का? हा म्हणजे जनतेचा पैसा तुम्ही काय असं अतिक्रमण म्हणजे मी एखाद्या जागेवर जातो एखाद्याच्या जागेत कब्जा करतो आणि तिथं तुम्ही मला सुखसुविधा देणार का? हा भयान एकदम निषेधार्ह आहे. गल्लीमध्ये सार्वजनिक शौचालय आपण आलो तिथून इथपर्यंत 3 शौचालय आहेत. एक त्या कोपऱ्याला एक समोर आहे आणि एक इथं आहे. त्यानंतर पाठीमाग 3 आहेत. असे 6-7 शौचालय या ठिकाणी शौचालय आहेत. अजून काय काय विकास कामं केले इथं महानगरपालिकेने? रोडचे काम केले. आता अंडरग्राउंड लाइटिंग आहे. लाइटिंग म्हणजे त्यासाठी 99 लाख रुपयाचं त्यांनी टेंडर काढलंय. टेंडरचे माझ्याकडे टेंडरचे हे आहे कॉपी पण आहे. हा आतापर्यंत साधारण किती कोटी रुपये महानगरपालिकेने करोडो रुपये या ठिकाणी खर्च केले. या माध्यमातून महानगरपालिकेला या सगळ्या नागरिकांचा एकच सवाल आहे का तुम्ही अतिक्रमण असलेल्या जागेमध्ये असे विकास कामं करता का? मग महानगरपालिकेला हा शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा असा उधळायला काय तुम्हाला काय इथे काय जुगार खेळू राहिले का तुम्ही? हा तुम्ही काय आधारावर? आणि जर तुम्ही इथे विकास कामं केले म्हणजे इथं शासनाचा पैसा आहे आणि मग आता तुम्ही हवाई दलाने तुम्हाला जे पत्र पाठवलंय 25% रक्कम भरून ही जागा तुमच्याकडे वर्ग करा आणि या सर्व नागरिकांना ती बहाल करा. हाच या माध्यमातून घरोघरी आहे ना 15,000 रुपये सँक्शन केलेत बाथरूमसाठी घरोघरी महानगरपालिकेने. म्हणजे बघा महानगरपालिकेने इथं म्हणजे आता एक मोठा प्रश्न पडतो की महानगर